भाग्य आपल्या हातात नाही. भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहेत. भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात. इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे. पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात इतराविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतराविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा शहाचा वाटा आहे. टीका करण्याचा अधिकार तुम्हाला मदत करणाऱ्याला असतो. अनुभव शिकवणारं संकटाइतकं कोणतंही मोठं विद्यालय नाही. पैसे असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित माणसाकडे आदराने पाहू नका. जगातली सर्व महान आणि प्रचंड कामे गरिबांनीच केलेली आहेत. मनुष्यामध्ये जितके शहाणपण तितकाच मूर्खपणा आणि अज्ञान आहे. यामुळे 50 लोकांस लुटून एक श्रीमंत होतो. मन विकारी झाले की विचार गढूळ होतात. विचार गढूळ झाले की विवेक नष्ट होतो. विवेक नष्ट झाला की आचार भ्रष्ट होतात. आचार भ्रष्टाची किंमत जग दुष्टात करते. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास. ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. माणसाला व्यसन लागते ते स्वतःचं दुःख विसरण्यासाठी, पण ते दोघेही त्याला सोडून जात नाहीत. संयम हा सोन्याचा लगाम आहे. त्याने पशूचा मनुष्य आणि मनुष्याचा देव बनतो. संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव. सेवाभाव हा लोकांना जिंकण्याचा एक यशस्वी मार्ग आहे. माणसाने 3 गोष्टी सांभाळून कराव्यात: पाणी, वाणी आणि कमाई. कारण या 3 गोष्टीशिवाय माणसाचं भविष्य नाही. जोपर्यंत आपण फायदेशीर आहोत तोपर्यंत आपल्याला सगळे चांगले म्हणतील. ज्या दिवशी आपल्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून आपली बदनामी सुरू होते. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. धन्यवाद मित्रांनो. प्रिय कविते.